जशी मी कोकणातल्या नॉर्मल बायका जशा असतात तशीच मी तिकडे वावरले. फार काही त्रास किंवा फार कॅरेक्टरचा विचार मला नाही करायला लागलाय. फक्त सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आई आहे. मी जशी तिथे आहे तशीच मी घरी आहे. फार काही वेगळी नाही आणि मी कोकणी असल्यामुळे मला काही वेगळं करावं लागलं नाही. खरं सांगू, ह्या सिरीजमध्ये जी आई दाखवली आहे ना, ती खरी साकव आहे. मुलगा आणि वडील याच्यामधली. कारण तिला मुलाची अवस्था कळते आणि बापाचं दडपण कळतंय. मला जेव्हा कळलं की दिग्याबरोबर काम करायचंय तेव्हा मला असं वाटलं, हा दिग्याबरोबर काम करायचंय ना, म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. मी सारस्वत ब्राह्मण आहे आणि आमच्या गावाकडे सारस्वत ब्राह्मण लोकांना बामण असं म्हणतात. आणि बामणांचे मोस्ट ऑफ गणपती हे 1.5 दिवसाचेच असतात, कारण आम्हाला माशाशिवाय काही जमत नाही बाबा. मला अभिमान आहे माझ्या मातीचा. माझ्या गावात जे सण साजरे करतात किंवा ज्या पद्धतीने साजरे करतात त्याचा मला अभिमान. आमचे जे प्रोड्युसर आहेत शौर्य दत्ता, हे खरं तर नॉन महाराष्ट्रीय आहेत, पण त्यांनी हिम्मत केली की हे प्रोजेक्ट निवडायची आणि या प्रोजेक्टला आमच्यासारख्या कलाकारांना घेऊन त्यांनी एकत्र हे काम केलं. ही साकव सिरीज बनवली. ज्या गावामध्ये तुम्ही शूट करत होता तिथली आजूबाजूची माणसं कशी होती? कोकणातली माणसं 100% मार्क. अल्पावधीतच यूट्यूबवर लोकप्रिय झालेली मराठी वेब सिरीज म्हणजे साकव. कोकणची संस्कृती आणि प्रेमळ माणसं हा त्याचा गाभा. तर यामध्ये बंड्याची प्रेमळ हळवी आई ही भूमिका साकारणाऱ्या अस्मिता मॅम आज आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत. त्यांना आपण कोकणातल्या त्यांच्या शूटिंग दरम्यानच्या गमती जमती आणि हा आत्मसात झालेला गाभा त्यांच्यामध्ये कसा उतरला आहे हे आज विचारणार आहोत. नमस्कार मॅडम, भक्तिप्रवाहामध्ये आपलं खूप स्वागत आहे. नमस्कार ओंकार. मला खूप आनंद होतोय तुमच्या या भक्तिप्रवाह चॅनलमध्ये तू मला इन्व्हाइट केलेस. बोल, काय विचारायचं? नाही, सिरीज बघताना आम्हाला एक एक छोटी छोटी गोष्ट एकदम मनाला अशी स्पर्शून जात होती. तू कमी काय सांगलेलं आहे? हा, नाणी याच्या मुळात आग घातलंय तू का सांगल्यापेक्षा केलेला बरा आणि ना कापटून मेलेला बरा. बस आता करता तू जा रे, आटप. गरम गरम घावणे देते, जा. चटणी बरी झाली मरे, घाईघाईत केले रे. तू कसं केलं तरी चांगलंच होता यावर्षी. तुझ्या हातात चवा, चटणीत नाही. म्हणजे घावणे करणारी ती आहे, तिचा साधेपणा. तर हा तुम्हाला कोकणामधूनच जन्मल्यामुळे आलेला आहे की त्यासाठी काही वेगळी मेहनत घेतली? सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे मी आई आहे. बरोबर. म्हणजे मी जशी तिथे आहे तशीच मी घरी आहे. फार काही वेगळी नाही. आणि मी कोकणी असल्यामुळे मला काही वेगळं करावं लागलं नाही. जशी मी कोकणातल्या नॉर्मल बायका जशा असतात तशीच मी तिकडे वावरले. फार काही त्रास किंवा फार कॅरेक्टरचा विचार मला नाही करायला लागलाय. फक्त ते करताना मला ते कॅरेक्टर खूप भावत होतं. कारण त्यातले जे इन्सिडंट्स होते किंवा इन्सिडंट आहेत ते फार रिॲलिटीशी जुळणारे आहेत. कुठेही आक्रस्ताळेपणा नाही आहे, कुठेही भावनांचा हलकल्लोळ नाही आहे. साधेपणाने त्या भावना त्यामध्ये उतरल्या आहेत. त्याच्यामुळे मला फार काही करायला लागणार नाही. लेखकाने आधीच करून ठेवलं होतं. मला फक्त ते जाऊन चित्रित करताना मला समोर ठेवून ते करायचं होतं, बस. म्हणून प्रत्येकजण कनेक्ट होते, कारण त्याला वाटते की आपलीच कथा आपण बघतोय. हो, तेच अपेक्षित आहे मला असं वाटतंय. आणि आम्ही साकव करताना तेच आमच्याकडनं पण तेच यावं की कुठेही अभिनय आमच्यातनं मुद्दाम येतोय किंवा आम्ही मुद्दाम करतोय किंवा असं काही वाटावं असं आमचा हेतूच नव्हता. साधी कथा आहे आणि साधी कथा साध्या माणसातनंच दिसते. बरोबर. फार कठीण असतं ते खरं तर साधेपण जपणं. कारण कॅमेरा जेव्हा आत्तासुद्धा ऑन आहे तेव्हा मला माहिती आहे की कॅमेरा ऑन आहे. त्यामुळे मी किती साधी राहू शकते किंवा मी किती विसरू शकते की हा कॅमेरा नाही आहे आणि ते कॅरेक्टर माझ्या थ्रू प्रेक्षकांपर्यंत कितपर्यंत पोहोचू शकतं, हाच उद्देश होता आमचा साकव करताना. बरोबर. आणि आता आपण बघितलंय की आपल्या सिरीजमध्ये सण उत्सव कोकणातल्या प्रथा परंपरा देखील आपण दाखवल्या आहेत. तर मला विचारायचं आहे की तुमच्या घरी देखील गणपती येतात का किंवा काय प्रथा असते? माझ्या माहेरी आईकडे गणपती असतो. मी कोकणातली असल्यामुळे माझ्या वडिलांकडे, आजगाव हे माझं गाव वडिलांचं, आमच्याकडे वर्सल नावाची कोकणातच असते ही पद्धत, वर्सल तर आहे. वर्सल म्हणजे काय की कोकणातनं बरीचशी लोकं
कामासाठी, इतर गोष्टींसाठी, शिक्षणासाठी मुंबईत किंवा इतर ठिकाणी गेले. त्यामुळे प्रत्येक वेळेला प्रत्येकाला त्या मूळ घरात येणं शक्य नव्हतं. म्हणून पूर्वी कसे 10-12 अशी मुलं असायची. तर वर्सल म्हणजे त्या प्रत्येक मुलाच्या घरातनं कोणतरी यायचं आणि तिथे त्या अखंड वर्षभराची गणपतीची पूजा असेल, नागपंचमीची पूजा असेल किंवा इतर काही शिमगा गोष्टी असतील, शिमगा असेल, ते करायचं. ह्याला म्हणतात वर्सल. बरोबर. ही प्रथा कोकणात पडली कारण चाकरमानी सगळे बाहेर गेले बरोबर. आणि घरातल्या देवांना तर उघडं ठेवू शकत नाही, असंच ठेवू शकत नाही. म्हणून प्रत्येकाने प्रत्येक वर्ष वाटून घेतलं. बरोबर. त्यामुळे वर्सलीला आम्ही जायचो आणि मग भावंड आम्ही एकत्र खेळायचो, मजा करायचो. कोकणात एक वैशिष्ट्य आहे गणपतीचं की तिथे देखावे नॅचरल गोष्टीतनं केले जातात. म्हणजे पाठीमागे जरी गणपतीच्या डेकोरेशनचा पडदा असेल तर तो पेंटिंग केला जातो बरोबर. किंवा माटवी लावली जाते. त्या माटवीला त्या सीझनमध्ये येणारी फळं, फुलं अशी लावतात आणि एक तो सुगंध हवे तसा भरलेला असतो. बरं. तो सुगंध तुला कुठेही कोकणात सोडला तर इतर ठिकाणी एक्सपिरियन्स करायला मिळणार नाही. बरोबर. आणि तो माझ्या नाकात, डोक्यात असा तो वास भरलाय. खूप बरं वाटतं. म्हणजे आता बोलताना सुद्धा मला असं तो सुगंध अजून माझ्या डोक्यात आहे. हे वैशिष्ट्य आहे कोकणातलं. आणि तिथे मोस्ट ऑफ द मूर्त्या या मातीच्या बनवलेल्याच असतात. म्हणजे पर्यावरण पूर्ण असतं. हो. आणि सगळे गणपती विसर्जनाच्या दिवशी एका देवळात किंवा देवळाच्या आवारात आणले जातात. अख्ख्या गावातले ते मानाप्रमाणे असतात आणि मग त्यांचं विसर्जन एकाच ठिकाणी होतं. ओके. म्हणजे संपूर्ण गाव उपस्थित असतं त्यावेळेला. हो. म्हणजे जसं मुंबईमध्ये कोणाचा 5 दिवसाचा असतो, 1.5 दिवसाचा बरोबर. असतो, वेगवेगळे जातात. तर तसं बरोबर. नाही, संपूर्ण गाव एकत्र जोडण्याचं काम हा बरोबर. उत्सव करत असतो. मी सारस्वत ब्राह्मण आहे आणि आमच्या गावाकडे सारस्वत ब्राह्मण लोकांना बामण असं म्हणतात. आणि बामणांचे मोस्ट ऑफ गणपती हे 1.5 दिवसाचेच असतात कारण आम्हाला माशाशिवाय काही जमत नाही बाबा. त्यामुळे गणपतीचे विसर्जन झाल्या आमच्याकडे मासे येतात. ओके. कारण तेव्हा श्रावण संपतो आणि आपण तेव्हा हे करू हो, शकतो. बरोबर. तर ही प्रथा आहे कोकणातली आणि मला अभिमान आहे माझ्या मातीचा, माझ्या रूट्सचा. माझ्या गावात जे सण साजरे करतात किंवा ज्या पद्धतीने साजरे करतात त्याचा मला अभिमान आहे. खूप अभिमान आहे. तुमच्याकडे गौरी येतात की फक्त गणपतीच येतात? गौरी पण येतात. म्हणजे 5 किंवा 7 दिवसांचे काही जणांचे गणपती असतात त्याबरोबर गौरीही येतात. पण गौरी काही ठिकाणी म्हणजे तुला माहीतच असेल की गौरी बरोबर दारू, मटण वगैरे असंही नैवेद्य मांसाहार गौरीला, नैवेद्य मांसाहार. असतो. कारण गौरी हे प्रतीक कशाचं आहे तर माहेर वाशिणीचं. बरोबर. ती येते एक 2-4 दिवसांसाठी. कारण पूर्वी बायकांना खूप लांब लांब दिलं जायचं. लग्न करून त्या खूप लांब जायच्या. त्यामुळे आई वडिलांना, भावंडांना एकत्र भेटण्याचा जो प्रसंग यायचा तो ह्या वेळेला यायचा गणपतीच्या निमित्ताने. म्हणून ती गौर आणली जाते आणि खूप प्रेम केलं जातं त्या गौरींवर, त्या गणपतींवर आणि आमच्यासारख्या माहेर वाशिणींवर. आणि आम्ही खूप ते एन्जॉय करतो कारण एक रिलेट करू शकतो आपण. आता या धकाधकीच्या जीवनातनं आपल्याला आपल्या माणसांशी बोलायला सुद्धा वेळ नसतो. बरोबर. ह्या निमित्ताने आपण भेटतो, हसतो. एक त्या वेळापुरतं तरी एक आपली एक आठवणी किंवा आपले 4 माणसांसोबत संवाद हां. होतात. नाही, एक बंध असतो प्रत्येकाचा एकमेकांशी. तो आपण जपतो त्या निमित्ताने. तर हे सगळं होतं. आणि शूटिंग करताना तुम्हाला असे काही अनुभव आलेत? म्हणजे ज्या गावामध्ये तुम्ही शूट करत होतात तिथली आजूबाजूची माणसं कशी होती? म्हणजे कोकणची म्हणजे कोकणातली माणसं 100% मार्क. कारण आम्ही ज्यांच्या घरात शूट करत होतो, आसनिया हे गाव होतं आणि तिथे नेटवर्क अजूनही नाही आहे. आणि आम्हाला ते खूप बरं वाटलं. आम्ही 10-12 दिवस काही नेटवर्कमध्ये नव्हतो. आमचं काही बिघडलं नाही, जग कुठेही गेलं नाही आणि आम्हीही कुठे गेलो नाही. आम्ही होतो तिथेच राहिलो आणि मनःशांती आम्हाला इतकी मिळाली ते शूट करताना. ज्यांचं घर होतं ना त्या आजी साधारण 70च्या पुढच्या आणि 80च्या टप्प्यातल्या होत्या. दात नव्हते त्यांना, बोळकं होतं दाताचं, पण शिडशिडीत उंच आणि त्यांचा उत्साह आमच्याही दुप्पट होता. म्हणजे आम्ही जेव्हा जेव्हा शूट वरनं त्यांच्या घरात थांबायचो किंवा साड्या नेसायला किंवा असं आम्ही जायचो, त्या आजी प्रत्येक वेळा चहा हवा, काय खायला हवंय असं करून विचारायच्या. आणि
आनंदाने, म्हणजे असं बर्डन घेऊन नाही की कोणाला काय लागतंय का, काय हवंय का, त्या बायका शूट करून आल्यात, त्या दमल्या असतील. त्या आजी चक्क मी एकदा असे पुढ्यात त्यांच्या बसले होते आणि त्या अशा खुर्चीवर बसल्या होत्या. ते माझं डोकं दाबायला लागलं की शूटला लेट झालाय तर आता तुला डोकं दुखत असेल. म्हणजे इतकी प्रेमळ माणसं आहेत ती. म्हणजे आपलीच मुलगी किंवा बहीण अशा नात्यानं म्हणजे आपलीच हो, माणसं समजून हो. हे करत हो, होते. हो, हो. आणि त्यामुळे शूटिंग करायचं दडपण नाही आलं किंवा शूटिंग करतोय किंवा करतच राहतोय असं काही वाटलं नाही. आनंदाने शूट केलं. रादर आम्हाला असं वाटलं की अरे 10 दिवसाचंच शूट आहे आणि पुढे वाढलं पाहिजे होतं ना. म्हणजे प्रोड्युसर्सना आमचं हे सांगणं आहे की पुन्हा एकदा सीझन 2 होऊन जाऊ सीझन 2 येऊ दे. दे. आणि तर खूप आनंद झाला आम्हाला कोकणात शूट करताना. आणि तुमच्या आयुष्यातला साकव म्हणजे असा एखाद्या गोष्टीला जोडणारा, सुखाला जोडणारा असा क्षण कोणता होता? खरं सांगू ह्या सिरीजमध्ये जी आई दाखवली आहे ना ती खरी साकव आहे. मुलगा आणि वडील बापाच्या मध्ये. याच्यामधली. कारण तिला मुलाची अवस्था कळते आणि बापाचं दडपण कळतंय. ह्या दोघांची सांगड घालून देण्याचं काम ती तिच्या परीने करते. कधी आरडाओरडा करून, वडिलांवर रागवून, कधी मुलाला समजावून. तर ती खरी साकव आहे म्हणजे माझ्या दृष्टीने. दोन टोकांना दोन टोकांना एकसंध जोडणारी ठेवणं. असं मला वाटतं. आणि ही भूमिका ऐकल्यानंतर मी याच पर्स्पेक्टिव्हने हे काम केलं आहे किंवा त्या भूमिकेकडे बघितलं आहे आणि ती केली आहे. त्यामुळे माझ्या आयुष्यात म्हणशील तर मी स्वतः आई असल्यामुळे मी हे काम करतच असते. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी आणि त्यांचे वडील किंवा इतर समाजाशी बोलताना कधी तिला ठामपणे उभं राहावं लागतं आईला, कधी तिला प्रेमळपणाने सांगावं लागतं, कधी ओरडून सांगावं लागतं आणि ती एका पद्धतीने ते घडवत असते त्या अख्ख्या पिढीला. बरोबर. त्यामुळे ती अनेक ठिकाणी साकवचं काम करते म्हणजे पुलाचं काम करतच असते. तर मी अनेक ठिकाणी हे करते आणि मला ते आवडतं. त्यामुळे माझी ही सिरीज किंवा सिरीजसाठी मी काही केले असं नाही. हे माझं जीवन आहे आणि मी ते जीवन पडद्यावर जगते असं मला वाटतं. बरोबर. आणि दिगंबर नाईक म्हणजे आपले अस्सल कोकणी माणूस, त्यांच्याबरोबर काम करण्याचा अनुभव कसा होता? सॉरी मी इथे तुला दिगंबर दिग्या म्हणणार आहे कारण तू माझा खूप 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 लाडका आवडता अभिनेता आहेस आणि तो माझा लाडका मित्रही आहे. त्यामुळे दिग्याबरोबर मला जेव्हा कळलं की दिग्याबरोबर काम करायचं आहे तेव्हा मला असं वाटलं दिग्याबरोबर काम करायचं आहे ना म्हणजे काही प्रॉब्लेमच नाही. कम्फर्ट झोन. कम्फर्ट झोन कम्प्लिटली. कारण आम्ही इतकी म्हणजे पडद्यामागे सुद्धा आम्ही इतकी मजा करत होतो, स्वतःची मजा घेत होतो आणि म्हणजे सगळ्यांबरोबर बोलून चालून. कारण माझाही स्वभाव तसा आहे, दिगंबरचाही स्वभाव तसाच आहे. तो असं बघणार नाही की आता मी ॲक्टर आहे, आता मी ॲक्टरसारखा एका साईडला बसेल, बाकी लोक बघतील हे करतील, असं काहीच नव्हतं. कुठेही तसं नव्हतं. आम्ही जमिनीवर बसत होतो, ते आजी म्हणत होत्या तसा चहा पित होतो. म्हणजे खूप खूप मजा. म्हणजे मातीतही बसायची आमची तयारी होती. कारण ते फील ना मुंबईमध्ये राहून नाही मिळू शकत. बरोबर. ते नातं गावातलं किंवा त्या जमिनीचं किंवा हे नातं आम्हाला तिथे बसून तिथल्यासारखं राहूनच मिळू शकतं. तो आनंद काय आहे ना बरोबर. तो प्रत्येकाने तिथे जाऊन अनुभवावा अशी माझी खूप 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 इच्छा आहे. आणि माझ्या प्रोड्युसरचं मला खूप कौतुक करावंसं वाटतंय कारण आमचे जे प्रोड्युसर आहेत शौर्य दत्ता हे खरं तर नॉन महाराष्ट्रीय आहेत. पण त्यांनी हिम्मत केली की हे प्रोजेक्ट निवडायची आणि ह्या प्रोजेक्टला आमच्यासारख्या कलाकारांना घेऊन त्यांनी एकत्र हे काम केलं. ही साकव सिरीज बनवली. कोकणातली काही म्हणजे माहिती नसताना सुद्धा ते रूट्स त्यांना कळले की नाही बरोबर. हे खरं आहे, हे ओरिजिन आहे, तर हे लोकांसमोर आलं भावेल पाहिजे, लोकांना. हे लोकांना भावेल. तर मला अशा प्रोड्युसर्सबद्दल खूप कौतुक वाटतं कारण मोठे प्रोजेक्टचं कुणीही करतं किंवा लार्जर दॅन लाईफ कुणी दाखवू शकतं. पण ॲक्च्युली मातीतल्या गोष्टी दाखवणं खूप कठीण असतं आणि ते दाखवण्याची हिंमत करणं बरोबर. प्रोड्युसरने. म्हणून मला खूप कौतुक वाटतं अशा प्रोड्युसर्सचं. ट्रेंडच्या बाहेर जाऊन ट्रेंडच्या बाहेर जाऊन. रॉ दाखवणं. कारण ते यूट्यूबवर दाखवतोय आपण बरोबर. ही सिरीज. सो यूट्यूबवर आता अनेक आणि रील्समध्ये पण आपण अनेक गोष्टी बघत असतो ज्या खरं तर रिअलिस्टिक गोष्टींशी निगडीत नाही आहेत. बरोबर. तर हा विषय घेऊन तो दाखवणं खूप धाडसाचं काम आहे. त्यामुळे माझ्या प्रोड्युसर्सचे खूप 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 आभार की त्यांनी हा विषय लोकांपर्यंत आणला आणि तो लोकांना खूप आवडतोयही.
खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. आणि ही वेब सिरीजचे 8 भाग पूर्ण यूट्यूबवर रिलीज झालेले आहेत. ज्या कोणी अजूनपर्यंत बघितले नसतील किंवा बघण्याची इच्छा असेल, कोकणाची संस्कृती, कोकणाच्या गाभाशी जोडले जाण्याची एक प्रवृत्ती असते, ती तुम्हाला या सिरीजमध्ये अनुभवायला मिळेल. अस्मिता मॅम, खूप छान वाटलं तुमच्याबरोबर गप्पा मारून. आणि सीझन 2 लवकरात लवकर करा असं तुम्ही प्रोड्युसर्सला देखील सांगा, म्हणजे आम्हाला देखील अजून एपिसोड्स बघता येतील. मी एक छोटीशी गोष्ट इकडे सांगू इच्छिते. नशिबाचं दशावतार हे ज्याने लिहिलं, वेद दळवी, हां. त्याच्या घरीच आम्ही दरवर्षी गणपतीला जायचो आणि तो जयवंत दळवींचा नातू आहे, हे पण मी सांगू इच्छिते. त्याचे आमचे खूप घरोब्याचे संबंध आहेत. म्हणजे वेद माझ्या समोर लहानाचा मोठा झाला आहे. त्यामुळे त्याच्या घरात आम्ही खूप वर्ष गणपती साजरा केला आहे. आता आता मला तेवढं जाणं शक्य होत नाही शूटिंगमुळे किंवा काय. तर तुला खूप शुभेच्छा वेद. आणि त्याने अप्रतिम हे गाणं लिहिलं आहे, म्हणजे कारण तो तिथलाच असल्यामुळे, आरवलीतला. हो, तर त्याला माहिती आहेत की या मातीतल्या गोष्टी काय आहेत. बरोबर. आणि त्यामुळे तुम्ही या गाण्याला नक्की ऐका. हर्षवर्धन वावरे यांनी गायलं आहे. तुम्ही हे गाणं नक्की ऐका, तुम्हाला खूप आवडेल आणि तुम्हाला ते भावेल. बरोबर. त्यामुळे थँक्यू सो मच. तुम्ही या चॅनलसाठी मला निवडलंत आणि माझी मुलाखत घेतली, म्हणून मी तुमची खूप आभारी आहे. थँक्यू. खूप आभार.